दशक्रिया विधी निमित्तानं उपस्थित दुःखित अंतकरणाने उपस्थित बंधूंनी भगिनींनो, आज आपल्या सर्वांचे लाडके स्नेही, आपले सर्वांचे पठार भागातील ज्यांना आपण ठाण्या वाघ म्हणून ओळखतो असे स्वर्गीय बुवाजी पाटील खेमनर यांचं 10 दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, सर्व मित्र परिवाराला, नातेवाईकांना सर्वांना ते पोरके करून गेले। खरं तर खूप लवकर त्यांचा प्रवास संपला असं आम्हाला सर्वांना वाटतं, कारण खूप काही त्यांच्यासोबत आम्हाला करायचं होतं, खूप काही क्रिया गाठायचं होतं। परंतु महाराजांनी जसं सांगितलं की आले देवाच्या मनात तिथे कोणाच्या चालेना, अशा पद्धतीने त्यांचा प्रवास इथपर्यंतच होता। त्यांचं दुःखद निधन झाल्याने आम्हा सर्व कार्यकर्त्यांवरती निश्चितच दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। परंतु या दुःखित समयी त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी आपण सर्वजण दुःखित अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहात। आपण सर्वच जण स्वर्गीय बुवाजी खेमनर यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या हेतूनच, त्या भावनेनंच, समर्पित भावनेनं आपण या ठिकाणी आलेलो आहात। परंतु आपल्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात काही मान्यवरांना आम्ही विनंती करणार आहोत त्यांची श्रद्धांजली या ठिकाणी शब्दबद्ध करण्यासाठी। तत्पूर्वी हरिभक्त परायण आव्हाड महाराज यांनी अतिशय सुंदर असे प्रवचन सेवा या ठिकाणी दिली, त्यांचे देखील निरोप व्यक्त करतो आणि यानंतर योगेश खेमनर यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांना या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी निमंत्रित करावं। आणि मान्यवरांना विनंती आहे, आपल्या भावना खूप आहेत, आपले अनुभव देखील खूप आहेत, परंतु वेळेअभावी आपण थोडक्यात या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी ही आपणास विनंती आहे। दुःखांकित अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, आज आपण या ठिकाणी एका थोर व्यक्तिमत्वाला, आपल्या पठार भागाच्या बुलंद तोफेला भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत। मित्रांनो, बुवाजी नानाबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे आणि तुम्हा सर्वांना पण माहित आहे, जे काही बोलायचं ते महाराजही बोललेत, प्रभूभाई शेख बोललेत, म्हणून मी तुमचा अधिकचा वेळ या ठिकाणी घेत नाही। यानंतर मी सर्व उपस्थितांच्या वतीने काही मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख करणार आहे आणि त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक थोडक्यात श्रद्धांजली होते। यामध्ये उपस्थितांपैकी अशा अंतकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, साकूर पठार भागाची एक बुलंद तोट, एक आवाज, एक वादळ 10 दिवसापूर्वी थांबलं गेलेलं आहे। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत एक करारी व्यक्तिमत्व, मोडेल पण वाकणार नाही, कोणापुढे झुकणार नाही। आणि या निमित्तानं स्वर्गीय अशोक पाटलांची देखील आठवण येते। साकूर पठार भागामध्ये सावली देणारे असे हिरवीगार वृक्ष जर उन्मळून पडली तर याचे चटके मात्र जनतेला बसल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे, जी दरी निर्माण झालेली आहे, ती कधीही भरून न निघण्यासारखी आहे। आणि बुवाजी पाटलांच्या तर जीवन प्रवासाच्या खेळामधला डाव रंगात यायची वेळ आणि खेळाडू बाद व्हायची वेळ एक झालेली आहे। त्यांच्या धर्मपत्नी, मुलगा, मुलगी यांनी अनेक स्वप्न उराशी बाळगलेली असतील, परंतु ती खऱ्या अर्थानं अर्धवट राहिली गेली। परंतु नियतीच्या खेळापुढे कोणाचं काही चालत नाही, त्यांना आपल्यातून जावं लागलं। त्यांच्या या जाण्यानं कुटुंबियाला, नातेवाईकाला, परिसराला जे दुःख झालेलं आहे, या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराला द्यावी आणि त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, सद्गती लाभावी, अशी मी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो। मी व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, उपस्थितांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो, थांबतो। रामकृष्ण हरी। बुवाजी पाटील खेमनर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्व मंडळी उपस्थित आहात। आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या स्वतःच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 10 दिवसापूर्वी आपल्या साकूर आणि साकूर पठार भागातील श्रोत बुवाजी बागाजी पाटील खेमनर यांचं हृदयविकारानं दुःखद असं निधन झालं। परमेश्वर त्यांच्या आत्म्यात चिर शांती देवो अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण। आमचे मित्र व लढवई नेते बुवाजी पाटील खेमनर यांचं 10 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं। त्यांच्या जाण्यानं आपल्या सर्वांचा फार मोठा आघात झालेला आहे, तसा त्याच्या कुटुंबावर झालेला आहे। मित्रांनो, ज्यावेळेस शिवसेनेची इथं आम्ही पायाभरणी करत होतो, इथं शिवसेनेचा शाखा ओपन कर, त्यावेळेस बुवाजी सोडून इथे कोणताही शिवसैनिक नव्हता। त्यांनी शिवसेना रुजवण्याचं काम इथल्या पठार भागामध्ये केलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यावर बोलायचं म्हणजे बोलायला सुद्धा शब्द नाही। त्यांच्या जाण्याने फार मोठं नुकसान आपल्या सर्व समाजाचं झालेले, पठार भागाचं झालेले। तरी मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, जिल्हा शिवसेनेच्या वतीनं
आणि आमच्या वकील संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द यानंतर सुभाष पाटील खेमनर. आमच्या साकूरचे सुपुत्र आणि आमचे मित्र बुवाजी पाटील खेमनाथ यांच्या दशक्रियेनिमित्त जमलेले सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, तर म्हणजे बुवाजी पाटलाच्या माझ्या अलीकडच्या काळामध्येच जवळचा संबंध आला होता मित्र म्हणून. गेल्या 1 वर्षापूर्वीच त्यांचे मित्र डॉक्टर अशोक इथाबे साहेब त्यांनी त्यांच्या हृदयाचं वॉल्व थोडासा खराब असल्याचं निदान केलं होतं. आणि तो जो वॉल्व जो होता तो मुख्य मेन वॉल्व होता. त्याचा ऑपरेशन करण्याचा सक्सेस रेट हा फार कमी असतो. तरी त्यांनी वर्षभर अनेक आयुर्वेदिक हे करून त्यांनी हे केलं. परंतु शेवटच्या 5 महिन्यापासून त्यांनी निर्णय घेतला की आता थोडा त्रास व्हायला लागला तर आपण न करणं अडचणीचं होतं आणि करणं अडचणीचं होतं, अशा परिस्थितीमध्ये ते आले होते. आणि आपले तालुक्याचे आमदार साहेब विखे पाटील साहेब त्यांनी सगळा सल्ला देऊन पुण्याला चौकशी करून मुख्यमंत्र्यांचे पत्र वगैरे देऊन पुण्याला निश्चित केलं त्यांचं ऑपरेशन. आणि दुर्दैवानं त्या ऑपरेशन मध्ये त्यांचं सक्सेस झालं होतं, परंतु 24 तास झाल्यानंतर ते पुन्हा हृदय थांबल्यामुळे त्यांचा निधन झालेलं आहे. खरं म्हणजे बुवाजी पाटलाबद्दल दीपक महाराजांनी फार सुंदर सांगितलं की कलियुगामध्ये अशी माणसं फार विरळी असतात, फार कमी असतात. स्वतःच्या संसार स्वतःचा वेळ पैसा घालून जे रंजल्या गांजल्यांसाठी काम करतात ही खरी माणसं, आणि अशी माणसं फार कमी असतात आणि तीच देवाला प्रिय असतात. तेच बुवाजी पाटलांच्या बाबतीत घडलेलं आहे. कधीही न वाकणारा, नुसता आमच्या साकूरचाच विरोधी नेता नाही तर या तालुक्याचा विरोधी पक्ष नेता होता. त्यांचे एक भाषणाची रील आहे जे मागच्या विधानसभेला त्यांनी साकूरमध्ये भाषण केलं. 10,65,000 त्यांचे व्ह्युअर्स मिळाले. म्हणजे इतकं सुंदर मार्मिक असं भाषण करणारा आमचा मित्र हा अचानक गेल्यामुळे निश्चितच आमच्या साकूर भागातल्या रंजल्या गांजल्यांचं सर्व मित्रवाल्यांचं फार नुकसान झालेलं आहे, जे कधीही भरून येणार नाही. असं आमचं मित्र गेल्यामुळं अचानक आमच्या नुसत्या बुवाजी पाटलाच्या परिवारात नाही तर सगळं मित्र परिवार, सगळं नातेवाईक सर्वांना दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. यामधून ती सर्व कुटुंब सावरण्याची परमेश्वर त्यांना ताकद देऊ. आणि मी माझ्या परिवारातर्फे, मित्र परिवारातर्फे आणि साकूर पठार भागातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद. हे सामाजिक शैक्षणिक मान्यवर आणि आमचे नातेवाईक मंडळी, आपण इथे असे जमलो आहोत एक अशा व्यक्तीचे स्मरण करण्यासाठी जे साकूर परिसरातील व आमच्या कुटुंबातील एक आदर्श व्यक्तिमत्व, धान्यवाद व पठार भागाची फुलंतो म्हणून ज्यांचा उल्लेख केला जायचा असे आमचे मामाश्री बुवाजी पाटील खेमनर. कुणासाठी मुलगा, कुणासाठी भाऊ म्हणून सतत कार्यरत असणारे, नेहमीच अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे व शून्यातून आपले अस्तित्व निर्माण करणारे असा हा न्यायसूर्य, क्रांतीसूर्य 17 ऑक्टोबर रोजी कायमचा असताना दिला. आयुष्यभर संघर्ष करणारा हा संघर्षशील नेता, उत्तम राजकारणी इतक्या लवकर आयुष्यातून एक्झिट घेईल खरं तर वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. पण खरं तर विश्वासच बसत नाही की मामा एवढ्या लवकर सोडून गेलेत. प्रभावी वक्तृत्व हा त्यांचाच गुण होता. भाषण करायला उभे राहिले तर विरोधकांना तुटून पडायचे. पठार भागात म्हणा किंवा आमच्या परिवारात अनेक वक्ता होते, पण मामांसारखा स्पष्ट वक्ता होणे खरं तर शक्य नाही. त्यांची स्वतःची स्वप्ने, इच्छा सगळी बाजूला ठेवून इतरांना माझी एक विनंती असेल की जे खेमनार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला ते दुःख पेलण्यासाठी आपल्या सर्वांनी मदतीचे हात असावेत, नेहमीच त्यांच्या पाठीशी असावेत. आणि जाता मामांना सगळ्या कुटुंबियांच्या वतीने आदरणीय श्रद्धांजली व्यक्त करते. 95-96 कालखंडामध्ये आदरणीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख शिवाजीराजे धुमाळ असतील, ॲडव्होकेट जिल्हाप्रमुख सागर, गणपतराव महाले या सर्वांच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेस शिवसेनेची पायाभरणी करत असताना या भागामध्ये आम्हाला बूथ लावायला सुद्धा माणसे मिळत नव्हती. आणि त्या कालखंडामध्ये बुवाजी असतील, बाळासाहेब खेमनर असतील, अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्या कालखंडामध्ये बुवाजी सारखा एक खंड
त्या ठिकाणी लढवय्या कार्यकर्ता आम्हाला मिळाला आणि मरेपर्यंत शेवटपर्यंत विरोधक म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या भागामध्ये नव्हे तर पठार भागात तालुक्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केलं. अधिकचा वेळ न घेता बुवाजीला आदरणीय व्यक्त करतो आणि सांगतो. वातावरणामध्ये जमलेली सर्व संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रमंडळी, खऱ्या अर्थाने डोके साहेबांनी सांगितलं आणि सागर साहेबांनी सांगितलं, या आदरणीय व्यक्तीला नाव गाव द्यावं असं आमच्या मनात ज्या दिवशी त्यांचं ज्योत मालवली त्या दिवशी कळलं. अतिशय हृदयाला धक्का देणारा हा वेळ होता. आणि बुवाजी बाबांच्या वेळी कोणी असं बुवाजी नाव दुसरं नव्हतं, बुवाजी म्हणूनच सगळे, पण राग कधी आला नाही. आणि जर या ठिकाणी यायचं ठरलं तर बाळामामा आणि बुवाजी मामा हे दोनच आम्हाला आधार इथे या ठिकाणी होते. आता सध्या तर निष्ठा कोणाकडे राहिली नाही, परंतु निष्ठेचे कार्यकर्ते ओळखलं तर या दोघांकडे या पठार भागामध्ये बघावं लागेल. आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी आलो आणि 2-3 विधानसभा या ठिकाणी जनाभाऊची असेल, नवले साहेबांची असेल, त्या ठिकाणी कुटे साहेबांची असेल, या माध्यमातून आम्हाला त्यांच्याशी तेजवर जाण्याचे माध्यम या ठिकाणी. आणि बुवाजी भाऊ काय बोलतील याच्या उत्सुकता आम्हाला या पठार भागाला लागायची. आणि त्यांच्यात माझ्या संगमनेरमध्ये सुद्धा जर आले तर कधी हात रिकामा नव्हता. हातामध्ये कायम पिशवीवर कागद, काय आणलं का, कोण सोसायटीचा असेल, अमक्याचा असेल, माणसाचा असेल, असा एक जनतेतला कार्यकर्ता असणारा नेता कधी नाही म्हणलं. स्वतःला कार्यकर्ता म्हणून वागवणारा माणूस त्यांच्या जाण्याने खऱ्या अर्थानं या पठार भागाची नव्हे तर या तालुक्यात सुद्धा राजकारणातील हानी झालेली आहे. त्यांच्या दुःखामध्ये मी व माझा परिवार, त्याचप्रमाणे मी माझ्या तालुका शिवसेना परिवाराच्या वतीनं, माननीय खासदार भाऊसाहेब अख्तर यांच्या वतीनं भरपूर अंदाजे वाहतो थांबतो. ओम साईराम. जनसमुदाय मित्रांनो, बुवाजीच्या अनेक आठवणींचा, कामाचा, त्यागाचा मी साक्षीदार आहे. बुवाजीनं त्याच्या आयुष्यामध्ये जे काही संघर्ष या पठार भागामध्ये केला, तालुक्यात केला, त्याच्यासाठी त्यांना ज्या काही अनंत अडचणी आला, त्यासाठी बुवाजी नेहमी वसंतदादा असतील, दीपकराव थोरात असतील, साळगट साहेब असतील, बापूसाहेब गुळवे असतील, ॲडव्होकेट रामदासजी शेजूळ असतील, नेहमी येणं जाणं होतं, चर्चा व्हायची. माझा अतिशय जीवस्य कंठस्थ मित्र, माझा आधारवड होता बुवाजी. डॉक्टरांनी निदान केलं होतं, ट्रीटमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध करून दिले होते, परंतु आव्हाड महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जावं लागेल. ऑपरेशन झाल्यानंतरही दीपक थोरात, डॉक्टर साहेब, शरद नाना, आम्ही गेलो पुण्याला, परंतु दुर्दैवानं आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर, त्यांच्या बॉडी बरोबर यावं लागलं. संघर्ष खूप केला आहे मित्रांनी. कुटुंबावर फार मोठा प्रसंग आहे. ताईंनी आता सांगितल्याप्रमाणे श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळे जण येणार आहेत, कार्यकर्ते येणार आहेत, नेते मंडळ येणार आहेत, सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. मदतीची गरज आहे ह्या मित्रांना. सरळ हाताने त्यांच्या कुटुंबाला पुढील थोडंसं सुखकर होण्यासाठी काहीतरी हातभार लावावा अशी माझी उपस्थितांना विनंती आहे. मी माझ्या वतीनं, माझ्या बरोबर आलेल्या सर्व सहकार्यांच्या वतीनं, आमच्या वकील संघातर्फे या माझ्या मित्राला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. उपस्थित माता भक्त भगिनी, खऱ्या अर्थानं आज या प्रचंड समुदायाचं अत्यंत दुःखानं असं अंतःकरण भरून आलेलं आहे. गावाचं, परिसराचं, पाहुण्यांचं, मित्रपरिवाराचं, संपूर्ण साकूर पठार परिवाराचं. हा जो मित्र आपल्यातून गेलेला आहे त्याची अत्यंत एक दुःखद घटना. 50च्या दरम्यान बुवाजीनं जाणं, घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत असताना कायम जनसामान्यासाठी काम करत
राहणारा हा आहे आमचा सर्वांचा, आपला सर्वांचा मित्र. 27 सप्टेंबरला बुवाजीचा माझा फोन झाला. उद्या महिना होईल की बाबाजी एक कामानिमित्तानं फोन केला आणि बुवाजी म्हणजे नाना की माझं असं ऑपरेशन सांगितलंय. डॉक्टरांनी त्यांना वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं की करावं लागेल, आजचं उद्या करू नका. हा विषय आमचा डॉक्टरांचा झाला आणि त्या निमित्तानं बुवाजीकडनं हा विषय असा निघाला. प्रत्येक वेळेस गावात आल्यानंतर बुवाजीचं चहा, भेळ, जेवण हे घेतल्याशिवाय जायचं नाही. आणि बुवाजी इतकं बोललो त्या दिवशी त्याला, बुवाजी अरे अजून काही दिवस झाले भाऊ गेला, आणि ही संपूर्ण त्याच्या अगोदर मोठा भाऊ गेला, आणि ही समाजाचं होत राहील, गावाचं होत राहील, परंतु तू गेल्यानंतर परिवाराचं काय होईल. खूप बोललो आणि त्याने ती PDF टाकली 27 सप्टेंबरला. डॉक्टर संजगिरे म्हणून त्यांना पाठवली, सेकंड ओपिनियन साठी घेतली, ती पाठवली. आणि संजगिरे डॉक्टरने सांगितलं की असं मेसेज वरती की असं करावं लागेल. तेच डॉक्टरांनी सांगितलं होतं, तेच पुण्यालाही सांगितलं होतं. आणि बुवाजीला का न थांबता आता पुण्याला मुंबईला जायचं, जिथं कुठं आपल्याला त्या ट्रीटमेंटसाठी करायची, ट्रीटमेंट करायची, परंतु ते न थांबता करायची. त्याच्यानंतरचा गुरुवार ठरला. बुधवारी फोन केला बुवाजीला. बुवाजी म्हटलं नाना अजून मनाची तयारी व्हायला. परत बोललो. मग गुरुवारी सकाळी मला सुभाष पाटील सोबत ते मुंबईला गेले आणि तिथून पुढे तो प्रवास पुण्यापर्यंत आला. गुरुवारी ज्या दिवशी बुवाजी जसं झालं त्या दिवशी मी आमची मावळ सत्या गारगावला मी येत होतो सावडण्यासाठी. दीपक मी येताना सुभाष पाटलांचा फोन झाला चंदनापुरी घाटाच्या खाली का बुवाजी कोमात गेलेत म्हणून. डॉक्टरना फोन केला, बाळूमामाला फोन केला, गुंड साहेबांना फोन केला. गारगावला आले आणि पुण्याला गेलो. असा घटनाक्रम बुवाजीचं हे अचानक जाणं खूप चटका देऊन जाणार आहे. आपल्या सर्वांना विनंती करेल, आता गुंड साहेबांनी केली, आपण फक्त बोलून चालणार नाही. मुलगी आजारी असते, मुलगा, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याची बुवाजीने आपल्यासाठी केलं, त्याचं उत्तरही कुटुंबासाठी होणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या या मित्राला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जमलेले सगळेच पठार भागातील संगमनेरच्या प्रवारा काठीवरून आलेले सर्वच बुवाजीवर प्रेम करणारे राजकीय नेते, सर्वसामान्य. बुवाजीचा हार्टच्या पहिल्या दिवशी 14 महिन्यापूर्वी त्याचं व्हाल आणि हार्ट झालेलं होतं. सहज तो इथापे डॉक्टरांच्या तिथे गेला आणि त्याला दम लागला म्हणून इथापे डॉक्टरांनी त्याला तपासलं. 14 महिन्यापूर्वी मला बोलून घेतलं. माने डॉक्टर म्हणून यांची बायपास करावं लागेल. त्यानंतर मी त्याला सुनील दिघे म्हणून त्या डॉक्टरकडे पण नेलं. परंतु सुभाष पाटलांचा निर्णय असा होता की हे जर क्रिटिकल असेल तर जेवढं आयुर्वेदिक जाईल तेवढे जाईल. हे 14 महिन्यामध्ये डिटेक्ट झालं होतं. त्यानंतर दरम्यानच्या काळात शरदनं सांगितलं सगळा इतिहास, बरंच काय काय झालं. बरंच काय काय झाल्यानंतर आज बुवाजीची माझी पहिली ओळख अनिल कोळपकरनी करून दिली 2001 साली. अनिल कोळपकरनी करून दिली. आणि त्यानंतर बुवाजी आणि बाळू मामा खेमनर या दोघांमुळे संपूर्ण तालुक्यातल्या विरोधकांना पाय ठेवायला जागा मिळाली. ह्या बुवाजीला फार मोठा संघर्ष केला. इतका संघर्ष केला की ह्या संघर्षाला साक्षीदार मी आणि डॉक्टर अशोकराव इथापे. आम्ही बऱ्याचदा त्याची पत्नी
अंगणवाडी की सेविका करायची होती. म्हणून आताच संभाजीनगर, पूर्वीचं औरंगाबाद, आम्ही मोटरसायकलवर तिथं जायचो. तिथून केसेस आम्ही चालवायला अहमदनगरला रेस्ट हाऊस आले, तिथे गेलो. गुंड साहेब सुद्धा होते, मी स्वतः त्या केसेस चालवल्या. बोरबनला बंद पडलेली अंगणवाडी सेविका इथे आणली आणि बुवाजीची मंडळी तिथे अंगणवाडी सेविका करावं लागली. आम्ही समोरच्या शिक्षण अधिकाऱ्यांशी कॉम्प्रोमाइज केली. ते म्हटलं आमचा तुमचा काय बांधाला बांध नाही, भावंती नाही, आम्हाला आमचा न्याय मिळत असला तर मग त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी बसे पाटलांनी त्याला दिली. ज्यावेळेस पुण्याला आम्ही येत होतो, ज्यावेळेस 6 वाजता फोन आला सुभाष पाटलांचा, अगोदर बुवाजीचा मला फोन आला का असं असं ठरलंय. त्यांनी डॉक्टरांना सुद्धा सांगितलं नाही, मी डॉक्टरांना सांगितलं का असं. मग डॉक्टर त्याच्यावर रात्री चिडले आणि सकाळी 7 वाजताच उठून पुण्याला गेले. मी म्हटलं मी 12-1ला येतो. सुभाष पाटील म्हणे तुम्ही येऊ नका, आपण परत तुम्ही शनिवारी या म्हणे. ज्यावेळेस गुरुवारी शुक्रवारी सकाळी 6 वाजता फोन आला त्यावेळेस म्हटलं पेशंट क्रिटिकल मध्ये येईल. तरी सुभाष पाटलाचं म्हणणं होतं का 2 दिवस ह्या पेशंटला ठेवायचं याच्यावर, व्हेंटिलेटरवर. मी म्हटलं नाही ठेवायचं, मांजराच्या गावात घंट्या कोणी बांधायची. म्हणून इथं डॉक्टरांनी फक्त तिथं जायचं, पाहायचं, व्हेंटिलेटर काढून घ्यायचं आणि त्या पद्धतीने आम्ही 1:30 वाजता पोहोचून व्हेंटिलेटर काढून घेतलं. बाकीचे सोपस्कार मी सुसूनला जाऊन वगैरे केले. पण याच्या अगोदर त्या दिदीने जे सांगितलंय ना त्याच्यासाठी योगदान दिलं पाहिजे. माझ्याकडे काही लोकांनी योगदान दिले. तर त्या डॉक्टर अशोकराव विटापे, दिलीपराव शिंदे, गुंड वकिले, चंद्रकांत गुले, वसंत अण्णाये, अभिषेक गुले, जनार्दन आहेरे, मी स्वतः, सुभाष पाटील, सुभाष पाटलांचा धाकटा भाऊ किशोर पाटील यांनी माझ्याकडे ज्यांच्या ज्याच्या पद्धतीनं बऱ्यापैकी मदत गोळा केलेली. सकाराम शर्मळे, वसंत अण्णाये, दिलीपराव शिंदे ह्या मंडळींनी माझ्याकडे बऱ्यापैकी योगदान केलं. ते 4-5 दिवसात मी काय करतो डॉक्टरांनाच आता मी बोललो कसं करायचं. म्हटलं आपण येऊ 4 दिवसांनी, आणखी कोणी देत असतील खालच्या पठारातल्या मंडळींनी त्याला काय योगदान करायचं. ते माऊली अधिकराव खेमदारांचे बंधू आहे ना याच्यावर किराणा दुकानावर असतात, त्यांच्याकडे सहकार्य करा. आणि सुभाष पाटलांनी मी अगोदर त्याचं ऑपरेशनच्या अगोदर पण सहकार्य केलं. म्हणजे सांगण्याची गोष्ट नाहीये, तर त्यांनी सगळ्यांनी योगदान केलंय असं काही नाही. उद्या त्याच्या मुलीच्या लग्नाला असेल, त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी आमच्याकडून जेवढं सहकार्य व्हायचं तेवढं होईल. परंतु आम्हाला पठारात पाऊल ठेवायला तर जागा निर्माण करून दिलेले असा हा आमचा मित्र, असा हा दाण्यावाद. त्याच्या पहिल्या याच्यापासून डॉक्टर अशोकराव विटापे आणि मी साक्षीदार होतो. आम्ही सुद्धा मला सुद्धा माहिती, बुवाजीला सांगा तुम्ही, बुवाजीला सांगा तुम्ही. पण अशी परिस्थिती झाली होती. आदल्या दिवशी सुभाष पाटलांना म्हणलं, मी म्हटलं होतो साहेब काय थांबलं पाहिजे बाबा, त्याचं ऑपरेशन तसा जागा तसा जगू द्या आणि जेव्हा जाईल तेव्हा जाऊ द्या. इथपर्यंत माझे विचार. पण डॉक्टर अशोकराव इतर पण दीपकराव आता काय बोलू नका, त्यांचं ऑपरेशन ठरलेलं आहे, आता राहू द्या म्हणे. आणि त्याच्यात ते बुवाजीचे त्या कॉटवर मृत्यू ठरलेला होता असं आपण समजायचं. आणि त्याच्या कुटुंबाला आपण सगळ्यांनी कसं सहकार्य करायचं यासाठी त्याच्या पाठीशी सावलीसारखे सुभाष पाटील ते उभे राहिलेच. आणि या बाबतीत या पठारावर बाळूमामांनी मी त्यांना जे पाठीशी काय उभं राहायचं तेवढं केलंय. या आमच्या जहाल धान्यवान मित्राला माझा भावपूर्ण श्रद्धांजली, आमच्या जोरे गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्याला जो संघर्ष केला त्याच्या पत्नीच्या नगरसेविकेसारखा तो मला तरी वाटतं संगमनेर तालुक्यात किंवा आपल्या परिसरात कोणी करू शकणार नाही. परंतु ती अंगणवाडी सेविका करूनच दाखवली. अशा ह्या माझ्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्याच्या पायाशी त्याला सुखी ठेवू अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या शेतकरी समाजाचं भूषण, जीवाला जीव देणारा जीवलक्ष्मी, आपल्या सर्वांचं आवडतं कैलासवासी बुवाजी. खरं म्हणजे बुवाजी आपल्यात नाही हेच पटत नाही. कारण 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा बुवाजीने मला फोन केला, कुठे तुमची स्वारीमध्ये इथंच आहे घराजवळ, येतो म्हणे. जेवण केलं आम्ही आणि गप्पा गोष्टी झाल्यानंतर तालुक्याची काय काय एकूण चर्चा, शेतकऱ्यांच्या समस्या. बुवाजी म्हणजे मला काहीच थकवा येत नाही, काही नाही, पण डॉक्टरने सांगितलं बायपास करायला पाहिजे.
मी म्हणतो बाबाजी तुम्ही कोणाचंच ऐकणार नाही, डॉक्टरने सांगितलं असं तेवढं तरी ऐकलं पाहिजे, आपण डोकं चालू नका. म्हणजे कधीही तब्येतीची काही चर्चाच नाही. आणि हे अचानक असं ऐकायला मिळालं. तर म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या विधीतील गोष्टी असतात, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे ते घडतात, स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. अत्यंत दुःखद प्रसंग आमच्या बहिणी सुनीताताई यांच्या बरोबर आपण सर्व सख्य भाऊन बरोबर राहू. चिरंजीव संकेत त्यांनी आपली कोमल यांचे मामा म्हणून आपण आपले कर्तव्य सर्वजण पार पाडू. आपल्या सर्वांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना की आमच्या योग्य मित्र बहिणींच्या आत्म्याची शांती सध्या करा. दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं तसे आमचे परमस्नेही आणि या पठार भागाची बुलंदाची तो आज या ठिकाणी आपण त्यांना अखेरची श्रद्धांजली, तिलांजली, पुष्पांजली देण्यासाठी फार मोठ्या संख्येने हा मित्र परिवार उपस्थित आहे. आणि बाबाजीनं अतिशय कमी वेळामध्ये काय कमवलं तर ही माणसं कमवली. पैशापेक्षा माणसं कमवली, एक निष्ठा कमवली. मित्रांनो, माणसं जगतात, पण जी माणसं 30-30, 40-40 वर्ष विरोधामध्ये काम करतात, सत्तेमध्ये तर कोणी काम करू शकते, परंतु विरोधामध्ये एकनिष्ठ राहणं ही फार मोठी जबाबदारी या परिसराची बाबाजीनं पार पाडली. एक सुभाषितकारानं म्हटलंय, माणसं जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते. आणि ती माणुसकी निर्माण करण्याचे कामच आमच्या बुवाजीने केलंय. हा जो जनसागर हे त्याचंच प्रतीक आहे. मित्रांनो, जी चांगली माणसं असतात त्यांना आयुष्य फार कमी मिळतं. तुम्ही बघा, ज्ञानोबा, तुकाराम, शिवाजीराजे अशा माणसांना फार कमी आयुष्य मिळालं, कमी वेळामध्ये, परंतु चांगलं काम त्यांच्या हातून गेलं. या मित्राला जाण्यानं या खेमनर परिवारावर जे दुःख झालं, या दुःखातून सावरण्याची शक्ती, ताकद परमेश्वरानं या परिवाराला द्यावी आणि बुवाजीला चांगली गती प्राप्त व्हावी अशी मी आमच्या तळेगाव परिसराच्या वतीनं, निमोण परिसराच्या वतीनं, माझ्या नान्नजुमाला गावाच्या वतीनं, माझ्या गावातील सर्व संस्थांच्या वतीने, ज्ञानेश्वर महाराज संस्थान नान्नजच्या वतीनं त्यांना अखेरची भावपूर्ण आदरांजली वाहतो. थांबतो. जय आहे. सर्व लहान मोठे यांना जे काही मार्गदर्शन करायचे, नवीन जुने सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्यांना खूप छान सामावून घ्यायचे, परंतु आज हे आपल्यात नाही. त्यांना मी आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, आपले खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने व तसेच भारतीय जनता पार्टी संगमनेर शहराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. लोकशाही जिवंत राहावी म्हणून अखंड शेवटपर्यंत अग्निकुंडात स्वतंत्र झोकून देणारे आमचे मित्र स्वर्गीय बुवाजी पाटील खेमनार यांच्या दत्तक्रिया निमित्तानं उपस्थित समुदाय, हरिभक्त पारायण प्रकाश महाराज आभाड यांचं खेमनार परिवाराच्या वतीने, साधू ग्रामस्थांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. या दत्तक्रिया विधीच्या निमित्तानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी मनोगत व्यक्त करत असताना बुवाजी पाटलांच्या अनेक आठवणी या ठिकाणी सांगितल्या, परंतु संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलभाऊ खताळ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही 2024 ची निवडणूक जिंकलात, परंतु तुमच्या अगोदर माझ्यासहित जेवढे उमेदवार होते या तालुक्यात सत्ता परिवर्तन करण्यासाठी जे लढले, त्यांच्या खांद्याला खांद्या लावून खऱ्या अर्थानं लढण्याची भूमिका कोणी घेतली असेल या तालुक्यामध्ये, तर ती बुवाजी पाटलांनी या विभागामध्ये घेतली. बाळासाहेब कोणाचे खेमनर असतील, कोणाचे कुंदर असतील, लहान पाटील खेमनर असतील, ही सर्व मंडळी त्या काळात आमच्या बरोबर होती. परंतु नंतरच्या काळामध्ये ही थोडीशी
वय झाल्यानंतर खऱ्या नंतरच्या काळात योगेश कमी असतील, गुलाबराजे भोसले असतील, साधू सहदेव जाधव असेल, इकडे रोपाई असेल, ही सर्व मंडळी नंतरच्या काळात तयार झाली. परंतु हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं डॉक्टर इथापे साहेब आम्हाला काय सांगायचे की स्वतःच्या तब्येतीकडे तुम्ही लक्ष द्या. बुवाजी पाटलांचा संघर्ष दीपकराव थोरातांनी सांगितलं की अंगणवाडी सेविकेचं त्यावेळेचा लढा, त्या काळात मी जिल्हा परिषदला निवडून आलो होतो आणि त्या काळात बुवाजी पाटलांचा जो लढा त्या तालुक्यात कोणी देऊ शकत नाही. की अंगणवाडी सेविका पद अतिशय छोटा असेल, परंतु त्यासाठी कशा प्रकारे लढायचं, कशा प्रकारे कुठं जायचं हे बुवाजी पाटलांच्या त्या काळात आम्ही शिकलो. या परिसरामध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अशोक पाटील खेमणार असतील, बुवाजी पाटील खेमणार असतील, या मंडळींची गरज या विभागाला होती. कारण हाताला हात आणि हाताला हात देण्याची भूमिका निश्चितपणे या मंडळींची होती. परंतु खऱ्या अर्थानं स्वतःच्या आजारपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे खऱ्या अर्थानं मी स्वागत साहेबांच्या भावाच्या दसऱ्याच्या दिवशी बुवाजी पाटलांनी मला माझी कान उघडली केली. कसं वागायचं, काय करायचं, कुठे जेवायचं, किती व्यायाम करायचा, अशोकराव इथं कशा प्रकारे व्यायाम करतात ते सांगणारे बुवाजी पाटील मला. आणि मग किशोर म्हणजे बुवाजी म्हणजे आले काल म्हणजे बुवाजी एकमेकाला बुवाजी तू आम्हाला सांग तू त्याच्यात पुढे कशी झाली. म्हणजे त्या काळात किशोर नाही साठ असेल बरोबर ना. त्या दिवशी सागर साहेबांच्या भावाच्या दसऱ्यामध्ये घडलेली घटना दत्ता पाटील गाडेकर होते. ही सर्व मंडळी परंतु स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये डॉक्टर इथं आम्हाला काय सांगत असतात. म्हणजे आईला थोडत असतील, मी असेल, इकडे दीपकराव थोडत असतील, शरदराव थोडत असतील, या सर्व मंडळींना कायम कान उघडणी करण्याचं काम खऱ्यात आपले सुधामराव सांगत असतील, या सर्व मंडळींना सांगण्याचं काम डॉक्टर इथं करत असतात. पण आम्ही काय सकाळी उठलो कोणतरी वाजवायची मिटायचं, दिवसभर इकडे तिकडे कागद मिटायची, स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं. आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर शैलेंद्र होडकर सारखा एक तरुण सहकारी लीलावतीमध्ये आहे, त्याच्यावर आपल्या होडकर साहेबांचा चिरंजीव आहे, त्याच्या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी मदत होत असते. परंतु त्याच्यापर्यंत कोणी जाते काय मला माहित नाही. परंतु खऱ्या अर्थानं मला जो अनुभव आला त्या माणसाचा तेव्हा मी या ठिकाणी सांगतो. असो मी माझ्या घाटगाव परिसराच्या वतीने, तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं या सच्च्या निस्वार्थी काम करणाऱ्या माझ्या मित्राला अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. सर्व उपस्थित एवढा मोठा जनसमुदाय बघितल्यावर आपल्या सगळ्यांनाच लक्षात येतं की बुवाजीचं काम किती मोठं होतं. बुवाजीच्या कामाबद्दल साकूरमध्ये आमच्या सारख्यांनी बाहेर येऊन काही सांगणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. साकूरमध्ये यायचं म्हणजे आम्हाला भाग असायचं की पहिलं बुवाजीला फोन नाही केला तर इकडे एंट्री नव्हती आम्हाला. बाळासाहेब जरी असले तरी बाळासाहेब जरा शांत होते, पण दीपकराव शरदराव आम्ही जर निघालो तर पहिला आम्हाला फोन करावा लागायचा आणि आल्यावर मध्ये चहा वेळ नाहीतर मध्ये मटण तरी म्हणजे ते हक्काने ते तुम्हाला पर्याय नाही दुसरा काही म्हणजे. आणि त्याच्या परवानगीशिवाय येणं झालं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय लहान वयामध्ये बुवाजीवर ही परिस्थिती आली. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. सगळ्यांनी सांगितलं की राजकारणात त्याला खूप झगडावं लागलं. राजकारणात नेहमी तो सांगायचा म्हणजे आम्ही दोघंच असताना जेव्हा जेव्हा तक्रार करायचा की मी एवढं प्रामाणिक आहे, पैसे घेत नाही, कोणाचं काय करत नाही, फुकट काम करतो, लोकांना मदत करतो, तेव्हा मी त्याला नेहमी सांगायचो की बुवाजी येणार तू बुधवार पेठेमध्ये प्रतिबद्ध शोधतो. राजकारण ही चोराची आळंदी आहे, तू फिट नाहीये त्याला. पण दुर्दैवाने त्यांनी कधी ऐकलं नाही. त्याच्यावर खूप वाद व्हायचा आमचा. पण त्याला असं हे का असं वाटतं, तो तसं वागतो, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. म्हणजे त्याच्या सातत्याने त्याच्या त्या प्रामाणिकपणाला आहे ना धक्का बसत जायचा की आपण एवढं चांगलं माझ्या बायकोच्या अंगणवाडी सेविकेसाठी मला एवढं लढावं लागतं, त्याच्या पुढे ते सोसायटीचं मेंबर व्हायला एवढं लढावं लागतं. मी म्हणलं हे तू चुकीच्या आळंदीमध्ये आलाय. इथंही तुझी सोय नाही. आता मला जाहीर कधी सांगता यायचं नाही, पण दीपकराव थोरात, शरद थोरात यांच्या समोर सांगायचो नाही. तर अशा माणसाचं त्यामुळे त्याला एक नेहमी त्याच्या डोक्यामध्ये ते शल्य होतं. दुसरी गोष्ट त्याला नेहमी वाटलं हे निदान साधारण 1.5 वर्षापूर्वी झालं. त्याचं हृदयाच्या 4 रक्तवाहिन्या 4 ब्लॉक होते त्याला आणि डाव्या बाजूने जे मेन हृदयाची रक्तवाहिनी असते तिच्यामध्ये जसं
विहिरीच्या फुटबॉलला झडप असते ना, तशी झडप असते की जेणेकरून रक्त एका दिशेने हृदयातून शरीराकडे वाहते. तर ती मेन झडप असते खरं म्हणजे. तुम्ही जे इतर पेशंट ऐकले असतील झडपेचे, ते वेगळ्या ठिकाणी झडप असते आणि ती फारसं सिरियस नसते. तिचं ऑपरेशन झालं तर ते 80-90% वेळा सक्सेस होतं. पण ही जी झडप त्याची जी होती ही अतिशय क्रिटिकल याच्यात होती आणि त्याचा काही दोष नव्हता. हा जन्मजात आजार असतो, थोडाफार डिफेक्ट असतो आणि त्याच्यावर नंतर मग कॅल्शियम वगैरे डिपॉझिट होऊन तिथे वाढतं. तर पण त्याचा दुसरा जो आजार होता ना, बायपास, हा टाळण्यासारखा होता. तेच मला सातत्याने सांगायचंय. मला असं वाटतं की 10व्यामध्ये कीर्तनाची आणि प्रवचनाची जी प्रथा महाराज आली असेल ना, तर पूर्वी लोक चोऱ्या माऱ्या करायचे, फसवायचे, आई वडिलांशी नीट वागायचे नाही, भावांशी नीट वागायचे नाही, बहिणींशी नीट वागायचे नाही, समाजाशी नीट वागायचे नाही. त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी हे अध्यात्म आणि कीर्तन असावं की लोकांचं. नाही तर काय कारण नाही, तसं एखाद्या गेल्यावर 10व्या दिवशी महाराजांना बोलवायचं काय कारण आहे. पण त्यावेळेच्या समाजामध्ये असं लक्षात आलं असेल की कुणीतरी हे कमीत कमी त्या दिवशी तरी सांगितलं पाहिजे. आणि जी चांगली माणसं वागतात त्यांचं वागणं कसं चांगलं होतं हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पण आता मला वाटतं त्याच्यानंतर महाराज आता एक डॉक्टरचं पण भाषण ठेवायची गरज लागलेली आहे. कारण बॉजीचा दुसरा जो प्रश्न होता ना, दारू पित नाही, सिगरेट पित नाही, काहीच करत नाही आणि व्यायाम पण करायचा माझ्या मते तो. पण मला एकच काय झालं, तर आजच्या परिस्थितीमध्ये ही जी माहिती आहे ही अपुरी होते की दारू पिल्याने. आज दारू पिण्यापेक्षा लिव्हर खराब होण्याचं जगामध्ये 40% प्रमाण आहे दारू न पिणाऱ्यांमध्ये. हे ध्यानात घ्या, 40% दारू न पिणाऱ्यांमध्ये. त्याचं कारण म्हणजे आपण जे खातो, खाण्याचं प्रमाण अतिशय खूप. मी म्हणत नाही दारू काय याचा अर्थ, पण सांगतो मी की हा जो महत्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या पद्धतीने खातोय, 10वे 13वे लग्न, याच्यात आपण बदल केला पाहिजे. घरामध्ये सुद्धा आपण जे खातो ते बदल केला पाहिजे. आता बाळासाहेब खेमणकर आणि बुवाजीचं तर सगळ्यात मोठं रडगाणं दीपकराव नाही वाईट वाटायचं की मी जेवायला येत नाही. मी यात्रा बंद करून टाकलं गेले 2-3 वर्ष, कारण माझं वजन 100 किलो झालं. कारण आता खायचं म्हणजे परत आपण घशात येईपर्यंत खातो. तर या गोष्टी आपण सुधारल्या पाहिजे. ज्यांना ज्यांना पोट आहे ना त्यांनी गृहीत करा की आपल्याला आज विचार करा. तुम्ही कधी, मी जेव्हा एमडी करत होतो तेव्हा रुबी हॉलमध्ये एक एनजीओ ते कॅथलॅब होती एनजिओग्राफी करायला दीपकराव. आज संगमनेरमध्ये 5 एनजिओग्राफी कॅथलॅब. म्हणजे इतकं प्रमाण हृदयाच्या आजारांचं वाढले. एखाद्या वेळी फक्त वॉलचा आजार जो त्याच्या हातामध्ये नव्हता तेवढा राहिला असता आणि जर त्याच्या रक्तवाहिन्या ब्लॉक नसत्या आणि त्याच्या जोडीला बायपास करावी लागली नसते तर ऑपरेशन 30% वर आलं असतं आणि याच्यात पेशंट जाण्याचं प्रमाण मग कमी होतं. पण एकाच वेळी 4 रक्तवाहिन्या ब्लॉक आणि परत झडप, हे खूप मोठे शस्त्रक्रिया निर्माण झाली आणि त्यातून असे आजार होतात. त्यामुळं असं लक्षात ठेवू नका आता दारू, विडी, सिगारेट हा एक पार्ट झाला, मग खाणं हे सगळ्यात डेंजरस आहे. आणि तुम्ही बघा मांडववाले, मी बघतो की जे आचारी, यांना सगळ्यात पहिले अटॅक येऊन गेले कारण ते दररोज बाहेर खातात. हॉटेलचं सुद्धा खाण्याचं प्रमाण इतकं वाढले म्हणजे आता मी सांगायची गरजच नाही. म्हणजे सगळे हॉटेल जर बघितलं तर फुल आहेत कायम दररोज. म्हणजे ते वाढदिवस आमकं तमकं ते करायला काही हरकत नाही. पण आपण आता सुद्धा कार्यक्रमांमध्ये जेवणातल्या पद्धती बदलल्या पाहिजे आणि याचं मार्गदर्शन होण्याची गरज आहे. एकदा माणूस गेल्यावर किती मोठं दावं घालून आणि त्याचं कौतुक करून काय उपयोग नाही. आणि दुर्दैवाने चांगलीच माणसं, म्हणजे आता मी इथं आहेच बसलेले सगळे, शरदराव काय, दीपकराव काय, तिकडे आमदार थोरात आहे, ते सुधामराव सानप आहेत, की या सगळ्यांना सांगून सांगून थकलो की या खाण्यावर कंट्रोल करा, कारण त्यांच्याबरोबर मला खावं लागतं ना. म्हणजे तर या गोष्टींना अतिशय सिरियसली घ्यायला पाहिजे. आणि माझ्या मते आता 10व्यांमध्ये महाराज तुम्ही याच्यावरच जास्त भर दिला पाहिजे. लोकांचे बाकीचे पाठ बरेच कमी झाले. या पुढे या गोष्टीकडे जर दिलं तर माझ्या मते 70% दवाखाने बंद होते. नाही तर एकाही डॉक्टरचा दवाखाना 1 मजल्याच्या वरती जाणार नाही. आज जंतूंमुळे होणारे आजार, टायफॉइड, मलेरिया, टीबी कमी झालेले आहेत. आता जवळजवळ 90% आजार हे सगळे खाण्यापिण्याचे आजार आहेत. आणि आपण जे बाहेरून घेतलं, युरोपियन कंट्रीज इकडून तिकडून जे घेतलं, ती लोक आता सुधरत चाललेत की त्यांच्याकडे हे सगळे प्रॉब्लेम होते. आता हे सगळे प्रश्न आपल्याकडे निर्माण व्हायला लागले. तर या फेज मध्ये खूप चांगली चांगली लोक म्हणजे, आणि प्रत्येकाला वाटतं की मी काय कर, बुवाजीला तर मान्यच नव्हतं
की मला कसं काय हृदयाचा आजार होऊ शकतो, मी इतकं सरळ वागतो. तर त्याचं कारण एक आहे की तुम्ही सरळ जरी वागले तरी हा जो काही जेवणाचा हा जो महत्वाचा मुद्दा निर्माण झालाय याच्याकडे आपण सगळेजण लक्ष द्याल. या निमित्ताने ही सांगण्याची मला संधी मिळाली. आपल्या सर्वांतर्फे बुवाजीला श्रद्धांजली वाहतो. आपण सगळ्यांनी मदत करीतच आहोत, यापुढे करत राहू, त्यात काही वादच नाही. त्याच्या मुलीचं ऍडमिशन असो, मुलाचं ऍडमिशन असो, सातत्याने आपण त्यांच्या मागे आहे. दीपकराव थोरात, शरदराव हे सगळे पुढाकार घेत आहेत. आपण मदत केली आणि भविष्य काळात सुद्धा त्याच्या फॅमिलीची काळजी करू नये. नवले साहेब आम्ही सगळे त्याच्या मागे उभा आहे. परत एकदा श्रद्धांजली वाहतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कैलासवासी बुवाजी मामा यांचं निधन झालं. राजकीय विचारधारा जरी वेगळी असली त्यांची आणि आमची, तरी पण त्या परिसराचा विकास, दीनदुबळ्यांची सेवा, त्यामध्ये विचारधारा आमची एक होती. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बदलतं जीवनमान आणि ह्या याच्यामध्ये आपल्या शरीराची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने खरं म्हणजे सुविधा सगळ्या तयार झालेल्या आहेत, विज्ञान पुढे जात चाललंय. अशा वेळेला 35-40च्या पुढं प्रत्येकाने प्रत्येकाच्या शरीराची वर्षातून एकदा तरी सगळी चाचणी केली पाहिजे आणि त्याच्यातून जे काही भविष्यात आजार उद्भवणार आहेत त्या आजारावरती वेळीच उपचार चालू केला तर नक्कीच अशा आजाराला आपल्याला बगल देता येते. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवारावरती जे दुःख कोसळलंय त्या दुःखातून बाहेर पडण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बुवाजी आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. खरं म्हणजे या ठिकाणी डॉक्टरांनी अतिशय सुंदर मानलंय. प्रशिक्षणच घेतलं पाहिजे मध्ये ऐकत नाही. आपल्यापाशी एकदम संतुष्ट चालत आहे साहेबराव पाटील निवडले, त्यांचं वय 84 आणि तुम्हाला सांगतो, पण आपण त्यांचे ऐकत नाही. आम्ही ऐकलं नाही, आम्ही या परिस्थितीमध्ये आहे. पण आमची चालली तुम्हाला डॉक्टरी या बॉडीची आत्मा शांती मिळवून प्रशिक्षण प्रार्थना करतो. बुवाजी पाटील खेमनार यांच्या निधनानं या परिसरावर जी शोककळा पसरली, या दुःखात मी माझ्या गावाच्या वतीनं सहभाग व्यक्त करतो. खरं बोलायचं झालं तर माझं गाव अतिशय छोटं आणि बुवाजीचं साकूर गाव मोठं, परंतु बुवाजीचं गाव जेवढं मोठं होतं तेवढं बुवाजीचं मन सुद्धा मोठं होतं. माझा गेल्या 20 वर्षापासून बुवाजीशी संपर्क आहे. मला राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने एकदा जिल्हा बँकेला उमेदवारी मिळाली, पण या भागात यायचं तर मग भेटायचं कोणाला, परंतु घरोघर जाऊन बुवाजींनी माझी ओळख करून दिली. मला कोणी ओळखतही नव्हतं. या तालुक्यामध्ये जी काही राजकीय पेरणी कोळपणी केली त्यामध्ये बुवाजींचा सिंहाचा वाटा आहे. जरी त्याच्या कापण्याचं श्रेय जरी कोणाला मिळालं असलं तर या संघर्षामध्ये बुवाजींचं योगदान हे कधीच विसरून चालणार नाही. मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, गावाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. उपस्थित बंधू आणि भगिनी, खेमनार परिवाराचे सुपुत्र कैलासवासी बुवाजी भागाजी खेमनार यांच्या दसक्रिया वेदीच्या निमित्तानं आव्हाड महाराजांनी या ठिकाणी जी प्रवचन सेवा दिली त्यांना वंदन करून तशा अर्थानं बुवाजीचा आणि आमचा राजकीय प्रवास अलग आलाय. आम्ही बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते, परंतु दोस्तीमध्ये साळगट साहेब असं वेगळं उलट पालट बोलू नका. कधी तुमच्याबरोबर राहिलोच नाही. त्यामुळं असं समाजामध्ये तुमची अहो तुमचं वेगळं, वसंतराव हा गाव आहे आणि बुवाजीची आम्ही कचेरीवर बसायचो. कचेरीच्या तिथं दीपकराव असेल, शरदराव असेल, लिंबाखाली त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बुवाजीची नामची एक वेगळी ओळख आहे आणि त्या ओळखीतून
बुवाजीची मैत्री झाली आणि त्या मैत्रीत आम्ही सतत बरोबर राहिलो. त्यात राजकारण हा विषय आला नाही. आज त्या व्यक्तिमत्वाचा हा दसक्रियाविधी आहे. एक सजग व्यक्तिमत्व, मन मिळावू, कुठेही भेटले तर अति आनंदानं बोलणं, आनंदी स्वभावानं राहणं, मुलाबाळांची चौकशी करणं. त्याच्या मुलाच्या ऍडमिशनच्या काळामध्ये ज्यावेळेस तो फिरायचा त्यावेळेस बऱ्याच वेळेला अति जवळून संबंध आला, परंतु त्या मुलाला डॉक्टरचं ऍडमिशन मिळालं डॉक्टरकीचं, त्या काळातही आम्ही बरोबरच होतो. अशा ह्या आमच्या संघर्षमय जीवन जगणाऱ्या एका मित्राला मी माझ्या वतीनं, माझ्या भोले परिवाराच्या वतीनं, सहकारमर्षी भाऊसाहेब थोरात, सहकारी साखर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं, आमचे नेते कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब थोरात यांच्याही वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. बुवाजी पाटील खेमनर यांना शेवटची श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेला सगळं जनसमुदाय, बंधू आणि भगिनी, काय सांगावं बुवाजीच. या कुटुंबाचा 1980-81 ला माझा संबंध आला. बुवाजीचा मोठा भाऊ भागवतराव, भागवत आमचा या भागातला नेता होता आणि भागवतरावाच्या नंतर पुढे ती पताका बुवाजीने खांद्यावर घेतली. बुवाजी अतिशय कष्टाळू, लोकांचं काम करणे, कशाची अपेक्षा न धरली, कधी कोणाकडून जमडी घेत नव्हता. मी त्याला अनेक वेळा सांगितलं, तू चालतं कसं काय? तेवढे चालतंय, परमेश्वराची जोडी चालते म्हणे. सांगायचं हेतू असा आहे, हा खऱ्या अर्थात निस्पृह कार्यकर्ता होता. याला कशाचं घेणं, तुम्ही आम्ही बोलत राहू, सगळेच बोलतील. तर प्रत्येक जण आपल्या खिशामध्ये काहीतरी घालून बोलतो. तेव्हा बुवाजीचं तसं नव्हतं. बुवाजीचं जीवन असं उघडं पुस्तक होतं आणि असा बुवाजी आमच्यातून गेला. त्या कुटुंबाची खऱ्या अर्थानं वाताहतच झालेली आहे. आणि म्हणून ऍडव्होकेट दीपक थोरात जी कल्पना काढली, आम्हाला फोन केला. मी म्हटलं, यस, तुम्ही सांगाल ते योगदा. असा कार्यकर्ता होणे नाही, असा कार्यकर्ता होणे नाही. आणि म्हणून मी बुवाजीतला आमच्या गांधरपड बुद्रुक गावाच्या वतीनं, परिसराच्या वतीनं आणि सगळ्या मतदार आमचं जुनं जनसेवा मंडळ या सगळ्यांच्या वतीनं मी बुवाजींना आदरांजली अर्पण करतो. माझे 2 शब्द संपवतो. मुख्य अंतःकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज तसं बघितलं तर विश्वास बसत नाही, बुवाजी आपल्यामध्ये नाही. सगळे बुवाजी बुवाजी म्हणायचे, पण मी बुवाजी पाटील म्हणायचो. कारण पाटील म्हणलं तर सगळ्यांना वाटायचं पाटील म्हणजे ठराविक लोकांचीच मक्तेदारी. परंतु आमच्या या स्नेही मित्राने त्याच्या कामाच्या माध्यमातून जो वेगळा ठसा या तालुक्यामध्ये उमटवला होता, हा निश्चित न विचारण्यासारखा आहे. वेळोवेळी सगळ्यांना आता श्रद्धांजली करताना प्रत्येकाच्या आयुष्यातले अनुभव सांगितले. बुवाजी पाटलाची माझी ओळख अविनाश थोरात यांनी करून दिली. आणि मला आठवतं 2005-06 पासून माझा आणि बुवाजी पाटलांचा स्नेह आला. प्रत्येक वेळेस साकूर पाटोर भागात सगळ्यांनी सांगितलं, इथे यायचं म्हटलं तर आम्हाला हक्काचा माणूस कोणी होता तर बुवाजी पाटील आणि बाळासाहेब, ही 2 जोडी. आणि प्रत्येक वेळेस आल्यानंतर हे लोक परिस्थिती कशी असो आमचा आदर त्यांच्या करण्यात कधी कमी पडले नाही. बुवाजी पाटलांनी राजकीय सामाजिक जीवनामध्ये खूप संघर्ष केला आणि आज खरंच चांगले दिवस आले तर ते दिवस पाहायला बुवाजी पाटील आपल्यामध्ये नाही, याचं मला दुःख आहे. जना पाटलांनी सांगितलं, साहेबराव असेल, नवले साहेब असेल, जना पाटील असेल, कुटे साहेब असेल, आज जे जे संगमनेर विधानसभेला यापूर्वी उभे राहिले हे सगळे बुवाजी पाटलाच्या खांद्यावर थोडा या पाठरा भागाची देऊन लढाई लढत होते. आणि प्रत्येक वेळेस बुवाजी पाटील प्रामाणिकपणे त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पार करण्याचं काम करत होता. आणि ज्यावेळेस यावर्षी माझी उमेदवारी आली तेव्हा बुवाजी पाटलांनी सांगितलं, भाऊ यावर्षी तरी आपल्याला गुलाल
गुलाल भेटेल का? म्हणजे बुवाजी पाटील काळजी करू नका, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आज आपण हे काम करतो आणि निश्चित मला खात्री आहे, आणि ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी बुवाजी पाटलाला जो आनंद झाला होता, गेल्या कित्येक वर्षाची आमची तपश्चर्या आमच्या पठार भागाला आता कुठेतरी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. डॉक्टर गीताबे वारंवार सांगायचे काळजी कशी घेतली पाहिजे. मागील ऍडमिट व्हायच्या आधी 15 दिवस ते मुंबईला आले होते. त्यावेळेस आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सुद्धा धर्मादाय आयुक्तांना फोन केला. लीलावतीमध्येच ऑपरेशन करायचं ठरलं, परंतु तिथेही 1.5 वर्षापासून बुवाजी पाटलांनी ज्या पद्धतीने आज उद्या पुढं 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 करत चालले होते, आणि ज्यावेळेस खरं ऑपरेशनची डॉक्टरांची गरज होती त्यावेळेस लीलावतीचे आपले शैलेंद्र होडकर सुद्धा डॉक्टर तिथे त्यांना मदत करत होते. जे डॉक्टर ऑपरेशन करणार होते ते 6 तारखेपर्यंत बाहेर परदेशात होते. त्यानंतर साहेबांनी रणजित जगताप म्हणून जे डॉक्टर आहेत, ज्यांना सुदामराव सानप जे आहेत आज आपल्या समोर श्रद्धांजली देत आहे, यांची सुद्धा परिस्थिती बिकट झाली होती. त्यावेळेस रणजित जगतापांनी मदत केली, ते सुद्धा परदेशात गेले होते. त्यावेळेस बुवाजी पाटलांनी पुण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये ऑपरेशन बी यशस्वी झाल्याचं संकेतनी सांगितलं होतं. सुभाषरावांशी मी संपर्कात होतो, परंतु नंतर ज्यावेळेस अचानक सकाळी स्ट्रोक आला त्यानंतर बी आम्हाला अपेक्षा होती का बुवाजी पाटील राहतील आपल्यामध्ये, कारण हा एक लढाव्या कार्यकर्ता होता, नेता होता, आणि त्याच्या काम करण्याची जी पद्धत होती, कधी बघितलं का गाडीला पिशवी लागलेली आहे, कागद आहे, कागद कोरा कागद आहे, पेन काढला का अर्ज बनवला, तर कितीतरी संघर्षातून हा कार्यकर्ता नेता या पठार भागामध्ये तयार झाला होता. मी निश्चित या निमित्ताने आताच पालकमंत्री महोदय कालच येणार होते, परंतु थोडा उशीर झाला. मग साहेब बोलले मी आज स्वर्गीय कळलेले साहेबांचा सुद्धा दसक्रिया विधी नगर येथे आहे. मला सुद्धा तिथं खूप निरोप आले होते की भाऊ आज तुम्हाला तिथं नगरला यावं लागेल, परंतु मी सांगितलं नाही, माझा सहकारी आज बुवाजी पाटील नाहीये, मला आज तिथे दसक्रिया विधीसाठी थांबणं गरजेचं आहे. त्यामुळे मी इथं आलो. पालकमंत्री महोदय थोड्या वेळात आपल्या इथे येतात आणि सगळ्यांनी सांगितलं एक नवीन सुरुवात बुवाजी पाटलाच्या कुटुंबाला. मी त्याच दिवशी सांगितलं होतं की बुवाजी पाटीलांना त्यांच्या कुटुंबाला आम्ही एकटं पडू देणार नाही. त्या कुटुंबाची जबाबदारी पालकमंत्री विखे पाटील साहेब आणि माझी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीचं लग्नाची जबाबदारी पूर्णतः मी स्वतः घेतोय. या निमित्ताने इथं जाहीर करतो आणि येणाऱ्या कालावधीत सुद्धा जे काही त्या कुटुंबाला, म्हणजे असं नाही का दसकिऱ्याला आले आणि फक्त सहानुभूतीपर 2 शब्द टाळा वाजवापुरतं मिळवल्या, असा माझा बी स्वभाव नाही. कारण बुवाजी पाटलांनी आमच्यासाठी काय केलंय आणि आमच्या जीवनामध्ये बुवाजी पाटलाची काय किंमत होती हे आज आम्हाला माहिती. त्यामुळे या कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये विखे परिवार आणि खताळ परिवार तसेच आमचे सगळे सहकारी त्यामध्ये नेहमी सहभागी राहतील आणि जी काही त्यांच्यामध्ये या पुढील कालावधीमध्ये सुद्धा अडचण राहतील त्यामध्ये आम्ही निश्चित त्यांना साथ देऊ. आज बुवाजी पाटलांना जो खरंच खूप म्हणजे कधी कधी निवांत बसल्यानंतर अर्धा दिवसात 3-4 वेळेस मी पालकमंत्री महोदयांबरोबर होतो, मुंबईला होतो, काल संगमनेरला होतो. साहेबांना 30 खंत साहेब प्रत्येक वेळेस व्यक्त करायचे. बुवाजी पाटलांनी रणजित जगताप येईपर्यंत थांबायला पाहिजे होतं. रणजित जगताप डॉक्टरांचा अनुभव चांगला, परंतु नियती माणसाचा जन्म आणि मृत्यू हे जे पण अटळ आहे, मृत्यू हा कोणाला थांबवता येत नाही. आणि आज बुवाजी पाटलाची ज्या पद्धतीने जितके दिवस ते जगले, खरंच या पठार भागाचा धान्यवाद म्हणून जगला तो माणूस. किती संघर्ष केला, सोसायटी असेल, अंगणवाडी सेविकेसाठी असेल, सगळ्याच बाबतीत संघर्ष करून आज खरंच आज त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये एक चांगली संधी मिळण्याचा योग आला होता. आणि ते ऑपरेशनच्या आधी माझं बोलणं झालं होतं, तर मला बोलले अमोल भाऊ मला ऑपरेशन करून घेतो, परत आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मध्ये आपल्याला सामोरं जायचंय आणि या पठार भागामध्ये आपल्याला पुन्हा महायुतीचा झेंडा फडकायचा आहे. मी त्यांना त्यावेळेस बोललो होतो बुवाजी पाटील निवडणुका येतील, निवडणुका जातील, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या. आणि निश्चित आज आपला सहकारी मित्र आपल्यातून गेला याचं दुःख आहे, त्यानिमित्त मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वतीने बुवाजी पाटलांना भावपूर्ण अखेरची आदरांजली वाहतो. थांबतो. धन्यवाद. हे या कुटुंबाच्या 7 वर्ष भेटीसाठी काही वेळामध्ये येणार आहे. या ठिकाणी संतोष महाराज गाडीकर यांना प्रसादनासाठी विनंती असेल त्यांनी पुढे यायचं.
हे कलांची व्यंकटी सांगो नया सत्कर्म गती वाढो गुणा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे दिवे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जोदेवांचे तोटे लावो प्राणी जात वर्ष सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनंत गुणमंडळी लेख तुला उठा कला कल्प करूचे आलो चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिरुषाचे चंद्रवेगाल छल मार्कंड जे तापहीन ते सर्व सज्जन स्वयं गुरु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी वजीवानी पुरती अखंडित आनी ग्रंथ मुझे विशेष लोकी दुष्टा दुष्ट विजय हो भागेजी के तमने श्री सजाओ आरोग्य जगान बसाओ देव ज्ञान देवो सुखिया झाला देव ज्ञान देवो सुखिया झाला देव ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांति 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 विठ्ठल विठ्ठल